और आज में सोमवार 22 दिसंबर 2025 को वीक केयर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल का उद्घाटन हुआ। इस हॉस्पिटल का उद्घाटन मुख्य अतिथि कर्नाटक के कैबिनेट मिनिस्टर फॉर फॉरेस्ट एंड इकोलॉजी व बीदर इंचार्ज मिनिस्टर ईश्वर खंडे ने किया। इस अवसर पर वीक केयर हॉस्पिटल औराद के चेयरमैन विद्यासागर के अलावा अन्य अतिथियों में बसवराज कन्नाले सीईओ, बीदर वार्ड नंबर 32 के काउंसलर मोहम्मद नवाज खान, उमाकांत नागमारपल्ली एनएसएस डायरेक्टर और माला बी नारायण राव चेयरमैन, कर्नाटका फिशरीज डेवलपमेंट कॉर्पोरेशन केएफटीसी बसव कल्याण, पूर्व विधायक गुंडप्पा बिरादर वकील, डॉक्टर भीमसेन राव शिंदे, एक्स जॉइंट सेक्रेटरी ऑफ सीएम, 5 ग्यारंटी योजना के जिलाध्यक्ष अमृतराव चिमकोड़े, धनराज हंगरगी, हनुमंत काउंसलर जगदीश खुबा, डॉक्टर शंकर राव देशमुख, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आयुष्मान भारत, मल्लू गिरी के अलावा हॉस्पिटल के डायरेक्टर्स में संगमेश पाटिल जोजना, अनिल पाटिल, विष्णु पाटिल, बालाजी चिलवादी, अमर और अन्य उपस्थित रहे। इस अवसर पर सभी अतिथियों का सम्मान किया गया। केपी न्यूज के कैमरामैन महेश टिक्के के साथ औराद से केपी न्यूज के संवाददाता तालीम पाशा की रिपोर्ट। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें। ಆ ನಿಟ್ಟವ್ರ ಪಾದಕ್ಕೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಅಂತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬೆಳಿಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ ಎರಡು ಮಾತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಏನಾದರೂ ತಪ್ಪಾದ್ರೆ ಇಲ್ಲೇ ಚೆನ್ನ ಹಿಡಿದು ಕೊಡ್ರಿ ವಾಪಸ್. ಮತ್ತು ಮನೆಯ ಮೇಲೆ ಇವ ಹೆಂಗಂದನ ಹಂಗಂದನಂತೆ ಅಲ್ಲಿ ಮಾಡೋದು ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಆ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿ ಆಗಲಿ, ಜನರಿಗೆ ಜೀವನ ಸುಖಕರವಾಗಲಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೇಳಿ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಬೋಲೋ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ ಜೈ. ಕನ್ನಡ ಮಾತೆ ಗುರುವರಿಯರ ಪಾದಗಳಿಗೆ ಸಾಷ್ಟಾಂಗ ನಮನಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯ ನಾಯಕರು ಕೂಡ, ಯಾರು ಅವರು ಇವರು ಅನ್ನದೇ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯ ನಾಯಕರಿಗೆ ಶರಣಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ವೇದಿಕೆಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ತಾಯಿಂದರಿಗೆ, ಅಣ್ಣಂದಿರಿಗೆ, ಅಕ್ಕಂದರಿಗೆ ಹಾಗೂ ಈ ವಿಆರ್ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಸಂಚಾಲಕರು ಹಾಗೂ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಾಮರ್ಪಳ್ಳಿ ಪರಿವಾರದ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ಸಹಕಾರ ಧುರೀಣರ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಈ ಜನರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ವಿಭಾಗ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ತಾವು ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಇದರ ಸದುಪಯೋಗವನ್ನು ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನ ಜನ, ಈ ಭಾಗದ ಜನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಬೇಕು. ಹೆಚ್ಚು ಫೀಸನ್ನು, ಹೆಚ್ಚು ಹಣವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ, ಹೆಚ್ಚು ಲಾಭವನ್ನು ಇಡದೆ